मध्ये 27,000 दुकानं केमिस्टची या राज्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. 2-3 कोटी लोकांच्या वर 4-5 कोटी 2.5 कोटी लोक तर बीपी आणि शुगरच्या गोळ्या घेतात या महाराष्ट्रामध्ये. 5 ते 6 कोटी लोक किमान सगळी औषधं या ठिकाणी घेतात. आणि म्हणून केमिस्ट या राज्यातला अत्यंत महत्त्वपूर्ण घटक या राज्याच्या आरोग्याच्या दृष्टीने. आणि सभापती महोदय, याच केमिस्टच्या संदर्भातल्या कारवाईमध्ये आज या राज्याच्या इतिहासात आता मुश्रीफ साहेब इथं थोडे सगळ्यात जास्त सिनियर दिसत आहेत, मंत्रालयात धाड पडणं हे कधी आमच्या या ठिकाणी ऐकवण्यात नाही आहे. एसीबीची धाड ही मंत्रालयात कधी झाली आम्ही ऐकलेलं नाही, परंतु मंत्रालयामध्ये आणि अँटी करप्शन ब्युरोची धाड सभापतीमध्ये कधी होती. आपण इथे खातं सांभाळलेलं आहे, मी 6 वर्ष खातं सांभाळलेलं आहे. कानावर घातल्याशिवाय मंत्रालयात एसीबीचे लोक जाणार नाहीत. एवढी स्वतंत्रता असेल एसीबीला तर मी एसीबीचं मनापासून अभिनंदन या सभागृहामध्ये या ठिकाणी करेन. परंतु आज त्याची मान्यता घेऊन रेकी करून 2 दिवस रेकी करण्यात आली. एसीबी कुठली तक्रार आल्यानंतर रेकी केल्याशिवाय धाड टाकत नाही. रेकी करून या ठिकाणी धाड टाकली जाते. मंत्र्यांचे ओएसडी का पीए त्या ठिकाणी सापडले जातात. पैसे घेताना प्रत्यक्ष त्या ठिकाणी सापडले जातात. त्यांची फक्त त्या डिपार्टमेंटहून या डिपार्टमेंटला बदली, याच्या पलीकडे या ठिकाणी काही होत नाही. आज तीच अवस्था सभापतीमध्ये हापकिनमध्ये स्वतः सभापतीमध्ये ज्या खात्याचे मंत्री आहेत, अन्न औषध प्रशासन खात्याच्या मंत्र्यांचं पत्र आहे. हापकिनमध्ये काही 2-3 अधिकारी खालच्या लेवलचे आहेत जे योग्य काम करत नाहीत अशी तक्रार स्वतः मंत्र्यांची आहे. म्हणजे आमदारांची नाही, स्वतः मंत्र्यांची आहे. खोटी सही केली अधिकाऱ्यांची. खालचे उपाध्यक्ष विधानसभेचे त्यांची तक्रार आहे, विधानसभेच्या उपाध्यक्षांची त्या तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांच्याकडं. हापकिन संस्थेबद्दल एक वेगळा आता विषय या लागलेला, त्याची वेगळी लक्षवेधी आम्ही मांडू. आता तो रिलायन्सला द्यायचं चाललंय का अशी शंका निर्माण झालेली आहे.